टीईटीच्या संदर्भामध्ये 55-60% जी याचिका होती त्या याचिकेचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि हा निकाल आल्यानंतर सर्वांच्या मनामध्ये खूप वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले. वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या माध्यमातून म्हणा किंवा त्यापूर्वी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप बातम्या तुमच्यापर्यंत आल्या. आतापर्यंत तुम्हाला ही जी याचिका कशा संदर्भात होती, काय होती, ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत सगळ्याच समजल्या असतील. आता त्यानंतर न्यूजपेपरमध्ये पण सर्व बातम्या आल्या की 55-60% जी याचिका आहे त्याचा निकाल लागलेला आहे आणि जी 2024ची भरती होती म्हणजे 22ची जी भरती प्रक्रिया आहे जी 23 मध्ये परीक्षा झाली होती, 2023 मध्ये परीक्षा झाली आणि 24 म्हणजे 25 फेब्रुवारी 2024ला जी शिक्षक भरतीची यादी लागली त्या यादीला रिवाईज करा अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे किंवा जजमेंट आहे अशा प्रकारे सर्वजण सांगू लागले. आणि आता याद्या रिवाईज होतील का किंवा ज्यांची संधी हुकली होती त्यांना संधी मिळेल का, जे ऑलरेडी भरतीमध्ये आहेत किंवा ज्यांनी भरतीमध्ये स्थान मिळवलं होतं अशा काही उमेदवारांना भरतीमधून बाद व्हावं लागेल का, सध्या ज्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे तो जिल्हा सोडून दुसरीकडे जावं लागेल का किंवा मला माझ्या जिल्ह्यामध्ये संधी मिळेल का, हे आणि असे खूप सारे प्रश्न सर्वजण वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवर आणि मी व्हिडिओ न बनवताही मला कॉल मेसेजच्या माध्यमातून खूप सारे प्रश्न विचारले गेले. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपल्या ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठ्या पद्धतीने यावर चर्चा सुरू आहे. मला बऱ्याच जणांचे कॉल आले की मॅडम नेमकं काय होणार आहे, याद्या रिवाईज होतील का, अशा पद्धतीने प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे, याद्या रिवाईज होतील का. तर याच संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा, जे आता तुम्ही बघतायत गेल्या 2 ते 3 दिवसांपासून विठ्ठल सलगर सर आहेत तर ते आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी जे टीईटीचा जो नियम लावला होता 55-60% म्हणजे तुम्हाला माहित आहे की टीईटी मध्ये ज्यांनी ओपनचा क्रायटेरिया पूर्ण केला नव्हता म्हणजे ज्यांना 82 ते 89 मागासवर्गीय उमेदवारांना 82 ते 89 मध्ये टीईटी मध्ये मार्क होते आणि ज्यांना स्कोर हा ओपन पेक्षा जास्त असून देखील ओपन मध्ये संधी दिली गेली नव्हती त्यांना तिथून डावलल्या गेलं होतं आणि मग त्यामुळे काय झालं की ओपनचं मेरिट खूप खाली आलं आणि कॅटेगरीमध्ये SC ST OBC असो कॅटेगरीचं मेरिट हे खूप जास्त वर गेलं होतं. जे मागच्या या 2024च्या भरती प्रक्रियेमध्ये हे सगळं झालेलं होतं. या संदर्भामध्ये अगदी सुरुवातीपासूनच पहिल्या राऊंड नंतर दुसरा राऊंड वगैरे या सगळ्या याद्या याच पद्धतीने लागल्या आणि ही भरती प्रक्रिया अशी झाली होती कुठेतरी जी पात्रता परीक्षा आहे म्हणजे टीईटी परीक्षा आहे ज्याच्यामध्ये जर ओपनचा क्रायटेरिया म्हणजे 90 मार्क किंवा 60% तुम्ही मिळवले नसतील तर ओपनची जागा दिली गेली नव्हती. मग तुम्हाला 150 असो की 200 मार्क असो. तर ह्या संदर्भामध्ये हे जे याचिकाकर्ते आहेत यांनी सुरुवातीला उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतली. सुरुवातीला तिथे निकाल विरुद्ध बाजूने गेला, शासनाच्या बाजूने निकाल लागला आणि जे सध्या ज्या पद्धतीने यादी लावली तीच योग्य आहे असं म्हणून मग त्यानंतर पुढे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि निकाल आपल्या सर्वांसमोर आहे. आता मेन प्रश्न राहतो की सुरुवातीला जवळपास पहिली यादी ही 11,000 उमेदवारांची लागली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने भरती होत जवळपास 18 ते 20,000ची एक्झॅक्ट आकडा मला माहित नाही परंतु जवळपास जर आपण रॅन्डम जरी धरले तर 18,000 प्लस जागांची भरती झालेली आहे. मग आता या एवढी मोठी भरती झालेली होती तर मग आता खरंच याद्या रिवाईज होतील का, नेमका कोर्टाचा निर्णय काय आहे हे जे पूर्ण जजमेंट आहे. बरेच जण म्हणतात की AI ट्रान्सलेशनवर भरोसा ठेवू नका, काही जण म्हणतात की नाही असं होणार नाही काय, म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम मी जेवढा अभ्यास केला त्यामधून मला एक लक्षात आलेलं आहे की त्या जजमेंटमध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की ज्या उमेदवारांनी ओपनचा क्रायटेरिया पूर्ण केलेला आहे आणि ज्यांना गुणवत्ता यादीमध्ये ओपनमध्ये स्थान मिळालेलं नव्हतं अशा उमेदवारांना ओपनमध्ये संधी द्यावी. याचाच अर्थ काय होतो की कॅटेगरीच्या ज्या उमेदवारांना ओपन क्रायटेरियामध्ये ओपनच्या उमेदवारांपेक्षा जास्त मार्क आहे त्यांना ओपनमध्ये संधी द्यायची. जर त्यांना ओपनमध्ये संधी द्यायची तर याचा अर्थ कॅटेगरीच्या त्या जागा रिक्त होणार. याचा अर्थ कॅटेगरीच्या जागांवर कॅटेगरीमध्ये जे दूर जिल्ह्यामध्ये गेलेले उमेदवार येणार. व जर असं होणार असेल तर मग मात्र याद्या रिवाईज करण्याशिवाय पर्याय नाही. जर अशा पद्धतीने केलं तर मग काय होणार, मग याद्या रिवाईज कराव्या लागणार आणि याद्या रिवाईज केल्यानंतर मग
सुरुवातीपासूनच सगळ्याच गोष्टी, कारण 2 राऊंड होऊन गेले, 2 राऊंड वेगवेगळ्या पद्धतीने झाले, तुम्ही बघितलंय. अगदी चांगले मार्क घेतलेले बरेचसे उमेदवार आहे पहिल्या राऊंडला दूर लागले, आणि मग नंतर कन्व्हर्जन राऊंडमध्ये बरेचसे उमेदवार त्यांच्यापेक्षा कमी मार्क घेऊनही जवळच्या जिल्ह्यामध्ये लागले. त्यामुळे त्या सगळ्या प्रकारचा गोंधळ होईल. परंतु त्यामध्ये सगळ्यात मोठा जो गोंधळ होणार आहे किंवा सगळ्यात मोठी जी गोष्ट होणार आहे, तर काही उमेदवारांना मेरिट लिस्टच्या बाहेर जावं लागणार आहे. मग आता काही उमेदवारांना आपले जे याचिकाकर्ते किंवा त्यांचं म्हणणं आहे, आपण व्हिडिओज वगैरे बघितले त्यांचे, की यादी रिवाईजच होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु जर यादी रिवाईज झाली तर या उमेदवारांना बाहेर जावं लागणार आहे. मग त्यांचं काय, तर त्यांनी असं सांगितलं आहे की त्यांना आता कोर्टात जाता येणार नाही. मग याचा अर्थ जर खरंच त्यांना कोर्टात जाता येत नसेल तर मग कुठेतरी हे शासनाच्या हातात आहे, कारण यादी ही शासनाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत लागलेली आहे. त्यामुळे यामध्ये सध्या कार्यरत कुठल्याच शिक्षण सेवकांचा काहीच किंवा उमेदवारांचा दोष नाहीये. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बहुमूल्य 2 वर्ष ही ह्या क्षेत्रामध्ये घालवलेली आहे. जर त्यांचं सिलेक्शनच झालं नसतं तर कदाचित ते दुसऱ्या मार्गी लागले असते, कदाचित त्यांनी दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास केला असता, कदाचित याहीपेक्षा मोठी पोस्ट त्यांनी मिळवली असती. त्यामुळे शासन जवळपास मधला विचार करून मध्यम मार्ग काढेल की जे उमेदवार ज्यांना ओपनच्या कट ऑफ पेक्षा जास्त मार्क्स होते किंवा ओपनच्या कट ऑफ मध्ये त्यांना मार्क होते, जे उमेदवार सिलेक्टच नाही झाले तर त्यांना सामावून घेतील, आणि जे उमेदवार यादीच्या बाहेर जातील त्यांनाही काढणार नाही, त्यांचे कदाचित समायोजन करतील. असा मध्यम मार्ग कदाचित शासन निवडू शकतो. मग यामध्ये याद्या रिवाईज जरी झाल्या तरी जे कार्यरत शिक्षक होते, जे यादीच्या बाहेर गेलेले होते, त्यांनाही शासन सामावून घेऊ शकतं. त्यामुळे खूप जास्त पॅनिक होण्याची गरज नाहीये, कारण तुम्ही तुमचा हक्क मागू शकतात. अजून गोष्टी झालेल्या नाही, अजून शासनातर्फे तसा डिसिजन आलेला नाहीये. जर समजा याद्या रिवाईज झाल्या तर आता सध्या जे जिथे आहेत ते तिथून त्यांचे जिल्हे बदलू शकतात. परंतु काही उमेदवार यादीतून बाहेर होतील तर तेही त्यांचा न्याय मागू शकतात. कारण बघा, नियमानुसार असं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जर भरती प्रक्रिया झाली तर 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट केलं जातं. कारण सलग तुम्ही सेवा केलेली असेल तर ती तुमची सेवा ग्राह्य धरावी लागते परमनंटसाठी. मग आता गेले 2 वर्षांपासून सलग सेवा केलेली आहे, त्यामुळे ते त्यांचा हक्क मागू शकतात. हे शासनाला कदाचित ज्ञात असेल तर या गोष्टी होऊ शकतात. आता दुसरा एक विषय आहे, मला बरेचसे जण म्हणतात की मॅडम आता आपले जिल्हे बदलणार का, आता काय होणार. कारण काहींना जर समजा ओपनमध्ये संधी मिळाली, आपल्याच कॅटेगरीच्या हायएस्ट मार्कवाल्यांना जर ओपनमध्ये संधी मिळत असेल, खरं तर तो त्यांचा हक्कच होता, त्यांना संधी मिळत आहे, मग आपलं काय, आपले जिल्हे बदलणार का. तर हेही कुणावर डिपेंड आहे की शासनावर डिपेंड आहे. खरं तर जर मेरिट लिस्ट रिवाईज झाली तर 100% जिल्हे बदलणार. परंतु त्यांनी आता सध्या जैसे थे अशी परिस्थिती ठेवली, आणि याचिकाकर्त्यांना त्याचबरोबर जे उमेदवार ह्या मेरिट लिस्टमध्ये येऊ शकत होते या सर्वांना सामावून घेतलं तर कदाचित असं होणार नाही. कारण त्यावेळी 80% जागांची भरती प्रक्रिया झाली होती आणि 20% जागा शासनाने भरलेल्या नव्हत्या, त्यामुळे ते इतरांना सामावून घेऊ शकतील. परंतु आता शासनाने थोडी सर्वसमावेशक भूमिका घ्यायला हवी. जर शासनाने अशी भूमिका घेतली नाही तर मात्र याचिकाकर्ते पुन्हा अवमान याचिका दाखल करू शकतात. त्यामुळे शासनाला आता हे सगळं माहीत आहे की जर सुप्रीम कोर्टाने एखादा निर्णय दिला असेल तर त्याला तितक्या सिरियसली त्यांनी घेणं गरजेचं आहे की आता जिल्हा बदल होईल का किंवा आपलं काय होईल. आपण इतर आता काही उमेदवारांचं असं आहे की त्यांचा जॉब सिक्युअर आहे, त्यांना माहित आहे की माझा जॉब सिक्युअर आहे, परंतु काही जण आहे की ते पॅनिक सिच्युएशन मोडमध्ये आहे की आमच्या जॉबला काही होतंय का. परंतु तुम्हालाही हक्क मागण्याची किंवा तुमचा जो मुद्दा आहे तो मांडण्याची तुम्हालाही संधी मिळणार आहे. तुम्ही शासनाकडे ह्या गोष्टी हे करू शकतात. त्यामुळे हे आणि हा निर्णय देखील खूप मोठा आहे. जवळपास 17-18 हजार किंवा 18,000 प्लस जागांची भरती झालेली आहे, आणि या बरेचसे जण असे आहे की सुरुवातीला झेडपी किंवा BMC किंवा नगरपालिका इथे जॉईन होते, त्यानंतर ते संस्थेवर गेलेले आहे. काही आपल्या उमेदवारांनी अगदी आपले काही व्यवहारही झाले आहे, प्रत्यक्षात सर्वांसमोर मध्यस्थी झालेले आहे. मग अशा सिच्युएशनला जर याद्यांचं काही झालं तर मग काय. मला अशा पद्धतीची पण खूप मेसेज येत आहे की मॅडम मग आता संस्थेवाल्यांचं काय. तर त्याचमुळे सुरुवातीला संस्थेवर पैसे भरून नका असं म्हणून सांगितलं गेलेलं होतं. परंतु आता हे जे आहे ही पुढची प्रोसेस की पुढे काय होईल हे शासनावर अवलंबून आहे. माझ्या मते तरी शासन सर्वसमावेशक भूमिकाच घेईल, कारण काही उमेदवारांवर इथे आता मागच्या म्हणजे 55-60ची जो नियम लावला गेला त्या नियमानुसार मागासवर्गीयांवर अन्याय झाला,
आता जर समजा हा नियम काढून सुप्रीम कोर्टाची जी याचिका आहे की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय त्या निर्णयानुसार आता पुढचा डिसिजन घ्यायचा म्हटल्यावर जे आता ऑलरेडी सेवेत आहे त्यांच्यावर अन्यायच होईल असं म्हणता येईल. कारण की सुरुवातीलाच जर त्यांचं सिलेक्शन झालं नसतं तर कदाचित अशी परिस्थिती आली नसती. आता ते सिलेक्टेड आहेत, 2 वर्ष त्यांनी जॉब केलेला आहे आणि आता यानंतर जर समजा ते यादीतून बाहेर फेकले जात असतील तर कुठेतरी तेही म्हणजे त्यांचाही विचार शासनाने करायला हवा. सर्वसमावेशक भूमिका आता शासनाने घ्यायला हवी आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा व्यवस्थित अर्थ लावून जे याचिकाकर्ते आहेत किंवा ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना आता न्याय मिळवून देण्याची जबाबदारी ही 100% शासनाची आहे. त्यानंतर सध्या जॉबमध्ये असणाऱ्यांना किंवा 2025च्या भरतीबद्दल पण मला विचारतात की मॅडम आता 25च्या भरतीचं नेमकं होईल काय, 25च्या भरतीमधल्या जागा कमी होतील का किंवा अन्य काही गोष्टी. तर आता हा जो निर्णय आहे मित्रांनो, ही याचिका ना सुरुवातीपासूनच होती. त्यामुळे आता काय या याचिकेमुळे की हे अचानकच मध्ये कसं आलं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. हे अचानक आलेलं नाहीये. अगदी सुरुवातीपासून जर म्हणजे सुरुवातीपासून तुम्हाला माहिती असेल तर जेव्हा सिलेक्शन यादी लागली आणि जेव्हा आमचे नंबर दूर लागल्यानंतरच आम्हाला ते क्लिक झालेलं होतं की हे झालं काय. या संदर्भामध्ये अगदी सुरुवातीला माझं सलगर सरांशी बोलणं देखील झालं होतं की हे अशा पद्धतीने हे चुकीचं झालेलं आहे. परंतु त्यावेळी आम्ही सिलेक्टेड होतो त्यामुळे आम्ही शांत बसलो आणि एकट्या त्या सरांनी खरंच म्हणजे त्या व्यक्तीला मानावं लागेल की त्यांनी ती हिंमत दाखवली. कारण जर त्यांनी ही हिंमत दाखवली नसती, त्यांचं खरंच मनापासून कौतुक आणि आभार देखील. कारण जर त्यांनी ही हिंमत दाखवली नसती आणि एवढा लढा लढला नसता तर पुढच्या कुठल्याच भरतीमध्ये मागासवर्गीय उमेदवारांना ओपनच्या जागांवर संधी मिळाली नसती एका त्या नियमानुसार. त्यासाठी बरेचसे उमेदवार आहेत की ते पुन्हा परीक्षा देत होते. तर माझं तरी असं होतं की माझे दोन्ही पेपर ओपन कॅटेगरीमधून क्लिअर होते त्यामुळे मला कधी तो विषय आला नाही. परंतु असं असतं की आपलं जे मेरिट आहे त्यापेक्षा आपल्यापेक्षा हायएस्ट मार्कवाले काही उमेदवार असतात की ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असून पण त्यांनी जोडलेले नव्हते. खूप सारे इश्यू होते बऱ्याच जणांचे. इव्हन माझे होतं, माझ्याकडे 5 सर्टिफिकेट आहे त्यामध्ये 3 सर्टिफिकेट माझे 90चे होते. परंतु 2 सर्टिफिकेट माझे होते 89-83 अशा मार्कांचे माझेही होते. आणि मी पूर्वीच्या भरतीमध्ये 89 मार्कांचं जोडलेलं होतं 2017च्या भरतीमध्ये. कारण ते रिसेंटली आलेलं होतं आणि नवं होतं त्यामुळे मी ते जोडलं होतं. म्हणजे यावेळी आता लेटेस्ट जे आलेले ते जोडलं त्यामुळे तो विषय नव्हता. परंतु असे बरेचसे उमेदवार होते आणि त्यावेळी मी त्यांनाही सांगितलं होतं, जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केले होते तेव्हा सांगितलं होतं की 90 मार्कांचं सर्टिफिकेट जोडा. म्हणजे ज्यांना जास्त मार्क्स कोणतं जोडायचं हे विचारलं तेव्हा मी सांगितलं होतं की जे जास्त मार्कांचं आहे ते जोडा. परंतु चला आपले व्हिडिओ त्यावेळी जे बघत होते त्यांना तो फायदा झाला, जे बघत नव्हते तर त्यांनी कदाचित मग बऱ्याच जणांनी कमी मार्क्स जोडलेला आहे तर त्यांचाही इश्यू झाला. तर त्या सगळ्यांसाठी किंवा आपल्या भविष्यासाठी एक माणूस लढला आणि खरंच त्यांनी लढून प्रशासनाविरुद्ध विजय मिळवला. खरंच त्यांचं मनापासून आभार, कौतुक. आणि यामुळे आता या भरतीमध्ये थोडीशी सिच्युएशन जरी निर्माण झाली असेल तर ती शासन प्रशासन विचार करून पुन्हा त्याचबरोबर जे आपले याचिकाकर्ते आहेत त्यांच्याशी संवाद साधून ज्यांच्यावर अन्याय झाला किंवा जे आहेत या सर्व प्रोसेसमध्ये ते त्यांची चर्चा होईल. त्यानंतर गोष्टी बाहेर पडतील. या ज्या पद्धतीने गोष्टी होऊ शकतात त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला याबद्दल थोडंसं क्लिअर झालं असेल. तुमच्या मनामध्ये याबद्दल काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. याबद्दल आपण चर्चा करूयात की काय होऊ शकतं, कसं काय. तर बघूयात आता पुढे. सध्या तरी अजून प्रशासनाकडून काही गोष्टी प्रशासनाकडून अजून आपल्यापर्यंत काही गोष्टी आल्या नाही. परंतु सर्व समाज माध्यमांमध्ये आजच्या कालच्या वृत्तपत्रांमध्ये यादी रिवाईजच्या संदर्भामध्येच सर्व वृत्तपत्रांमध्ये बातम्या आहेत. त्यामुळे यादी रिवाईज करण्याच्या बाबतीमध्ये शासनावर तेवढं प्रेशर असणार आहे. सुप्रीम कोर्टातल्या वकिलांनीही यादी रिवाईज बद्दल सांगितलेलं आहे. तर मग आता तोडगा जो आहे तो शासन काढणार आहे. तर सध्या वेट अँड वॉचची भूमिका आपल्याला घ्यायची आहे. तर तुम्हाला या संदर्भामध्ये काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा. टेन्शन घेऊ नका. पुढे आता 2 वर्ष झालेले आहे, अजून 1च वर्ष बाकी आहे. गोष्टी होतील, जशा होतील त्या बी पॉझिटिव्ह. आणि तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.